हॅलो फॅमिली, मी प्रतीक्षा. आज ते म्हणत तसा अवतारला केला आहे तर मला आज आहे ना बिलकुल करमाना झालं आहे. मन बी खूप उदास आहे आणि व्हिडिओ पण काढू वाटत नाही. तर मी आज डेली रुटीनचे व्हिडिओ काढायला चालू केलेत ना, म्हणून मी आज व्हिडिओ काढत आहे. आज माझी थोडी तब्येत पण डाऊन आहे, पण एवढं सांगायचं होतं की मला असं छोट्या छोट्या गोष्टीवरती कधीच पण मला हट्ट बघित नका. हट्ट करतात ना खरंच खूप मन दुखतं, खूप आवडतं. एवढा त्रास दिला ना जगायची इच्छाच जाते. ते बी छोट्या छोट्या कामावरून खूप वाईट वाटतं. आपण जे काम करत असत ना त्याच्यात सगळं टोकाटोकी, सगळं ही येत नाही तुला, ती येत नाही, तू अशी करू नाही, होत नाही तुला, हे फक्त करीत नका. खरंच खूप मन उदास होतं. आपल्याला असं वाटतं की आपल्याला काही येतच नाही, आपण येडेत, आपल्याला काही समजतच नाही आहे. एवढं मन उदास होतं. जाऊ द्या. तर मी ना थोडीशी इमोशनल झाली बरं का. आज आहे ना मला उठायला थोडं उशीर झाला, म्हणून माझं काम बघत राहिलं. आणि आज माझा मुलगा 8 वाजता क्लासला जातो ना, तर त्याच्यामुळे त्याला डब्बा नाश्ता द्यायला पण मला उशीर झाला. मी त्यासाठी 2 चपात्या आणि जाम त्याला खाऊ घातला. आणि त्याचे डब्बा पण करायचा आहे. त्याचा 11 वाजता अजून स्कूल आहे, तर डब्बा करायचा आहे. तर चला मी आता कामाला चालू करते. आणि थोडंसं खरंच ज्या माणसावरती खूप प्रेम करताना त्याला कधीच त्रास नका देत जाऊ. खूप मन खूप त्रास होतो मनाला. मी अनुभवते म्हणून तुम्हाला सांगते. तर चला मी आता सुरुवात करते. तर आज आहे ना मी पूर्ण तुम्हाला असं काय दाखवणार नाही आहे कालच्या सारखं. आज फक्त बनवलेलंच दाखवणार आहे. कसं बनवते ते काय दाखवणार नाही आहे, पण तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. तर चला मी चालू करते व्हिडिओ काढायला. किचन छोटे आहे ना, तर त्यामुळे तेवढे व्यवस्थित असं व्हिडिओ शूट होत नाही आहे. आणि ठेवायला पण काय नाही, तुम्हाला माहितीच आहे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. तर मी आता ना थोड्या चपात्या करणार आहे त्यांच्या टिफिनसाठी. त्यांना आज भाजी नाही ह्याच्या नुसतं चपात्या ह्याच्या. मुलाचा डब्बा पण करायचा आहे. आज अवतार खूप विचित्र आहे, आवडणार आहे थोड्या वेळाने. तर म्हणलं आधी डब्बा करून दिला ना, म्हणून म्हणतो आवडून घेते. मी फक्त तुमच्यापेक्षा माझं मन मोकळं करते. असं काही समजू नका की आता ह्याचं पण चालू झालं नाटकं नाही बोलते. खरं रिअल आहे, रिअल बोलते मी. आज सुट्टी होती म्हणून निवांत काम होत होतं. आज सुट्टी नाही, काय नाही, त्याच्यामुळे आज खूप मला आज उठायला पण खूप उशीर झाला. 4ला उठले, पाणी भरलं आणि परत म्हणलं थोडंसं झोपावा. म्हणजे झोपले होते उठायला 7 वाजले. मग काय उशीर झाला, एक दिवस उशीर झाला जमत नाही असा प्रॉब्लेम. तर माझ्या बघा तुम्ही बघू शकतो चपाती झाला. आता मी पूर्ण चपातीत काही दाखवणार नाही, थोडं दाखवलं. आज चपाती सुरू फुगा नाही माझ्यासारखीच बसली वाकडं दाल करून. असं वाटतं ना तुम्हाला मी वाकडं तोंड करते, नाटक करते, खोटं बोलते, हो ना. कोणाला पण हवंच नसते असं दाखवायचं. रिअल असलं ना माणूस रिअल दाखवतं, काय पण नाही दाखवत. तर आता मी बिलकुल तयार झाले आहे आणि मी आता ना चपात्या केल्या आणि ही पराठ्याचं मळून ठेवलं. तुम्ही बघू शकता बघा. मी ना आज वेगळ्याच पद्धतीचे पराठे बनवणार आहे. कारण दरवेळेस मी असं हे करते ना उकडून. मी काय केलं, गॅसचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला तर माहिती पुण्यामध्ये गॅसचा किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे. गॅस भेटतच नाही आहे काही झालं तरी. म्हणून आहे ना मी ह्याच्यावरती 1 मिनटं मी थोडंसं गॅस उकडलं, बटाटे उकडले आणि फटाक दिशेने पीठ मळलं. त्याच्यात गहू थोडंसं बेसन पीठ टाकून जिरी मोहरी मिरची वगैरे समजा टाकून असं हे करून घेतलं मग. तर आता मी ही पराठे बनवणार आहे, ते बी बटाट्याचे.
असे उकळून त्याची भाजी करून परत चपात्यात असं पुरणपोळी कशी करतो तसं केलं तरी छान होतं. पण मी आज वेगळंच करते. आणि मला आहे ना खूप भूक लागली म्हणून म्हणलं काय करू, मग पटकन एक पराठा करून चहा संग खाऊन घेणार आहे. आता कसे होते पराठे मला पण नाही माहिती एवढे, बघूया. छान होते बघ का पराठे ह्याचे. आता इथं किचनमध्ये जागाच नाही आहे ना, त्यामुळे प्रॉब्लेम आहे माझा. हलक्या हाताने मळून घेतलं ना छान होतं. ओ बघा असं चिटकतं. पण हे मी बटाटे जास्त टाकलेत, मला जास्त असं बटाटेच आवडतात जास्त, म्हणून ते थोडं चिटकते. मी लय छोटे छोटे करणार गेले, मोठे करणार नाहीत, कारण की मुलाला शाळेत द्यायचेत ना, त्याच्यामुळे. बघू शकता थोडा झालाय वाकडा तिकडे, पण छान झालाय की नाही. तर चला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी थोडं 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 घेते. आता मी छानचा पराठा खाऊन घेणार आहे. बघा मी बनवलेले पराठे छान आहेत की नाही. वास्त खूप छान येते. संग ना दही संग, तुम्ही जाम संग, टॅमॅटो सॉस काय संग पण तुम्ही खाऊ शकता. पुदिन्याची चटणी बरोबर, कोणत्या पण चटणी बरोबर खाऊ शकता. खूप छान लागतात हा पराठे. बघा तुम्ही, मी ह्याची रेसिपी नाही बनवली कारण की मला ना टाईम नाही आहे रेसिपी बनवायला, म्हणून मी थोडं थोडं शूट केलं फक्त. आणि जर रेसिपी पाहिजे नसली ना तर मी नक्की व्हिडिओ तयार करीन ह्याचा. खूपच छान एकदम वेगळे होतात पराठे. अजून कोणी अशी पराठे केले नसते मी केले. बघा मी त्याला समजा वेगळंच टाकले, त्यामुळे ना खूप छान असा वास येतोय, खूप मस्त लागतोय. मी पण एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला पाहिजे नसले तर मला सांगा, मी अशी रेसिपी बनवते, मग तुम्हाला दाखवते. माझा रेसिपीचं चॅनल पण आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. त्याच्यावर मी पराठे वगैरे त्याच्यावर टाकलेले आहेत. तर आता काय आहे ना, आज खूप काम आहे मला, त्याच्यामुळे आज मी थोडं हे करणार आहे. आज काय समजा व्हिडिओ नाही करणार, तेवढे खायचेच तर टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता कसे झालेत माझे पराठे. हातात घेऊन बघा, छान आहेत की नाही. बेस्ट बेस्ट, मस्त मस्त. खायचे का पिलू पराठा? खायचा आहे, देते तुला. हा बघा चला बाय बाय. चला तर मी आता करणार आहे नाश्ता. तर काय आहे ना, एक मिनिट, जाम सॉरी. मला ना पराठे ह्याच्यासंगच आवडतात. मी दही चटणी वगैरे नाही खात, मला ही आवडती. डब्बा होता, डब्बा तर संपला, त्याच्यामुळे पुढे आणले होते ना. सकाळून आज उभी मी, माहिती का. बघा पराठे खूप छान झाले माझे पराठे. एवढे नाही खाणार मी, पण दाखवायसाठी तर ठेवले तसे. तर कसे झालेत बघू आपण, थांबायला. चहा आणि पराठे कोणाकोणाला आवडतात. छान झाले. असं येतं मला स्वयंपाक करता, असं नाही की स्वयंपाक करता येत नाही, हो ना. वाव किती छान लागते. छान नाश्ता. तुम्ही समजेजण या चहा नाश्ता करायला माझ्याकडे. आणि कुणाकुणाला पराठे आवडतात, कोणते कोणते पराठे आवडतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर आज इतकंच व्हिडिओ बनवला आहे. पुढचा व्हिडिओ उद्या नक्की येणार आहे, नक्की बघा. उद्या मी ना बाहेर जाऊन व्हिडिओ काढणार, उद्या शनिवार आहे ना, बाहेर जाऊन व्हिडिओ काढणार आहे. आणि घरी मी लाईव्ह येणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला बाय बाय. आणि समजा आनंदात राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. बाय.